12th science students, subject chemistry, topic chemical kinetics. From this video we going to learn half-life time of first order reaction and numerical related to first order reaction. Student, we already studied integrated rate law for first order reaction. I revised that particular equation. K is equal to 2.303 divided by T log to the base 10 initial concentration of reactant divided by concentration of reactant at time T. Now from this video we going to study half life time. आता हाफ लाईफ टाईम ह्या टायटलवरून आपल्या लक्षात येईल की सुरुवातीला जे कॉन्सन्ट्रेशन होतं एखाद्या रिॲक्टंटचं त्याचा एक्झॅक्टली हाफ होण्यासाठी जो टाईम लागतो दॅट इज हाफ लाईफ टाईम. द डेफिनेशन ऑफ हाफ लाईफ टाईम दॅट इज द हाफ लाईफ टाईम ऑफ ए रिॲक्शन इज डिफाइंड ॲज द टाईम नीडेड फॉर रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन to fall to 1/2 of its initial value, that is half life time. The time required for the concentration of a reactant to fall to 1/2 of its original value is called half life time of that reaction. सुरुवातीला आपण जे कॉन्सन्ट्रेशन घेतो त्याच्या निम्म कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी जो वेळ लागतोय त्या रिॲक्टंटचं that is half life time of that first order reaction. Consider A naught is the initial concentration and at after particular time t it reaches to 1/2. Now at after point t it is AT concentration of AT. म्हणजे सुरुवातीला आपण A naught इतकं कॉन्सन्ट्रेशन घेतलं, पर्टिक्युलर टाईम प्रोग्रेस झाल्यानंतर एका स्पेसिफिक टाईमला आपण स्टडी केला त्यावेळी त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्टली हाफ म्हणजे ए नॉट डिवायडेड बाय 2 होतं. आता ते जे असणार आहे ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशनपेक्षा निम्म असणार आहे. तो जो वेळ आहे तो म्हणजेच हाफ लाईफ टाईम. इथं मेन्शन केले ए टी इज इक्वल टू 1/2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट. ओके, नाउ derive half life time of first order reaction equation. आपण याचं डेरिवेशन बघूया. तर K इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T log to the base 10 concentration of A naught divided by concentration of AT log to the base 10 initial concentration divided by concentration at time T. Now student, half life time मध्ये T इज इक्वल टू T1/2 असं घेतोय आणि ए टी दॅट इज ए इज इक्वल टू ए नॉट डिवायडेड बाय टी. म्हणजे ए नॉट म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, त्याचा निम्म कॉन्सन्ट्रेशन दॅट इज ए म्हणजे हाफ लाईफ टाईम. आता आपण सबस्टिट्यूट करणार आहे एची व्हॅल्यू ए नॉट डिवायडेड बाय 2 या इक्वेशनमध्ये. के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T1/2. टीच्या ऐवजी आपण लिहायचं आहे T1/2 log to the base 10 A naught divided by A naught divided by 2. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये आपण काय केले आहे, एची व्हॅल्यू ऐवजी A naught divided by 2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, नाउ A naught gets cancel. तर K is equal to 2.303 divided by T1/2 log to the base 10. ओके, आता log टू द बेस 10 ची व्हॅल्यू आहे 0.3010. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून K इज इक्वल टू 2.303 इंटू 0.3010 डिवायडेड बाय T1/2 व ती सॉल्व केलं आपण. K इज इक्वल टू 0.6932 डिवायडेड बाय T1/2. एक्झॅक्टली आपल्याला हाफ लाईफ टाईम काढायचा आहे त्यामुळे ते मी K इकडे आणतोय.
T1/2 is equal to 0.693 divided by K. म्हणजेच हाफ लाईफ टाईम ऑफ ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आपण रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन माहीत असेल तर कॅल्क्युलेट करतोय. इक्वेशन लक्षात ठेवा, T1/2 इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय K, where K is rate constant of first order reaction. Okay, now the graphical representation of half lifetime. That graph ऑलरेडी आपण हा पद्धतीचा एक ग्राफ बघितला आहे मागील व्हिडिओमध्ये, जो आहे कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, या स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन ग्राफमध्ये मी 0.20 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मेन्शन केलेलं आहे बघा, टाईम वर्सेस. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बघा फॉलोआउट होणार आहे जसं जसं टाईम प्रोग्रेस होईल. मग एक्झॅक्टली इनिशियली होतं 0.20 ॲट ए पर्टिक्युलर टाईम, ॲज ए पर्टिक्युलर टाईम प्रोग्रेस इट डिक्रीजेस ॲट ए पर्टिक्युलर टाईम इट रिचेस 0.10, म्हणजे 0.2 होतं, त्यानंतर एक्झॅक्टली आलं 0.10, म्हणजे एक्झॅक्टली हाफ झालं. दॅट इज फर्स्ट हाफ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. त्यासाठी लागलेला वेळ आहे तो दॅट इज फर्स्ट हाफ लाईफ टाईम. बघा त्यानंतर 0.10 पासून 0.05 होण्यासाठी जो टाईम होता तो सेकंड हाफ लाईफ टाईम असणार. त्यानंतर 0.05 पासून 0.025 होण्यासाठी जो टाईम लागला तो थर्ड हाफ लाईफ टाईम असणार आहे. ओके, म्हणजे इनिशियली होतं 0.20 डिक्रीजेस टू हाफ दॅट इज 0.10, सेकंड 0.10 पासून 0.05 दॅट इज सेकंड, म्हणजे इनिशियल होतं A0 रिचेस टू हाफ, A0 डिवायडेड बाय 2 reaches to further its half, that is A0 divided by 4, reaches to further its half, that is A0 divided by 8, and that is next one A0 divided by 60. So the time required to change the concentration from A0 to A0 divided by 2 is the first half lifetime T1/2. म्हणजे A0 पासून A0 divided by 2 होण्यासाठी जितका वेळ लागला तो म्हणजे फर्स्ट हाफ लाईफ टाईम. A0 डिवायडेड बाय 2 पासून A0 डिवायडेड बाय 4 होण्यासाठी जो टाईम लागला दॅट इज सेकंड हाफ लाईफ टाईम. A0 डिवायडेड बाय 4 चेंजेस टू A0 डिवायडेड बाय 8, दॅट इज द थर्ड हाफ लाईफ टाईम, and so on. So from the graph is seen that the total time required to reach the concentration value A0 divided by 2, A0 divided by 4, A0 divided by 8, A0 divided by 16, and so on, that is T1/2. Next one, second one 2 T1/2, third one 3 T1/2, fourth one 4 T1/2. पहिला जो आहे तो T1/2 म्हणजे 0.20 पासून 0.10 होण्यासाठी जो टाईम लागला तो T1/2. ओके, 0.10 पासून ते 0.05 होण्यासाठी जो टाईम लागला तो 2 into T1/2. म्हणजे ह्या स्पेसिफिक ग्राफवरून तुमच्या लक्षात येईल दॅट इज कॉन्स्टन्सी ऑफ हाफ लाईफ टाईम ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. The successive half life time in which the reactant concentration decreases to its half value is the same. प्रत्येक वेळी तो जो टाईम होता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा, कोणता टाईम तर हाफ लाईफ टाईम, हा कॉन्स्टंटच असणार आहे. अँड दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ हाफ लाईफ टाईम ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. जे झिरो ऑर्डरमध्ये सेकंड ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही ते फर्स्ट ऑर्डरमध्ये असणार. दॅट इज द आयडेंटिटी ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, दॅट इज
the constancy of half lifetime of first order reaction. Now let us see some numerical related to half lifetime and first order rate constant. I revised just formulae related to it, that is rate constant K is equal to 2.303 divided by T log to the base 10 initial concentration divided by concentration at time T, and next one T1 half is equal to 0.693 divided by K, that is rate constant. Let us see numerical. The rate constant of first order reaction is 7.0 into 10 raised to minus 4 per second if the initial concentration of reactant is 0.080 molar. What is concentration will remain after 35 minutes. म्हणजे ह्या न्यूमरिकलमध्ये रेट कॉन्स्टंट दिलेला आहे ज्याची व्हॅल्यू आहे 7.0 इंटू 10 रेस टू मायनस 4 पर सेकंड. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे दॅट इज ए नॉट 0.080 मोलार. आपल्याला 35 मिनिटानंतर किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहील ते डिटरमाइन करायचं आहे. म्हणजे आपल्याला 80 डिटरमाइन करायचं आहे बाळांनो ह्या स्पेसिफिक न्यूमरिकलमध्ये. K इज इक्वल टू 0.30 K is equal to 2.303 divided by T log to the base 10 A naught divided by 80. rearrange करायचं आहे आपल्याला 80 डिटरमाइन करण्यासाठी. log to the base 10 A naught divided by concentration of 80 is equal to K into T divided by 2.303. आपल्याला ह्या न्यूमरिकलमध्ये के ची व्हॅल्यू देत असताना युनिट वापरला आहे पर सेकंड, त्यामुळं मिनिटचं कन्वर्जन आपल्याला सेकंडमध्ये करावं लागेल. दॅट इज 35 इंटू 60 दॅट इज 2100 सेकंड अँड के इज इन पर सेकंड 7.0 इंटू 10 raised to minus 4. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज गिवन 0.08 मोलार. log to the base 10 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. log to the base 10 0.080 molar divided by 80, that is we have to determine, is equal to 7.0 into 10 raised to minus 4 into 2100 divided by 2.303. that specific multiplication divided by 2.303 is equal to 0.6383, that is 0. log to the base 10 0.08 divided by concentration of 80 is equal to 0.6383. बट याचा अँटीलॉग बघूया म्हणजे लॉगची टर्म इकडची कॅन्सल होऊन जाईल. 0.08 डिवायडेड बाय 80 अँटीलॉग ऑफ 0.6383. त्याचा अँटीलॉग बघितला आपल्याला 4.35. सो 80 इज इक्वल टू 0.8 divided by 4.35 and on solving it is 0.0184 molar. बघा या स्पेसिफिक न्यूमरिकलमध्ये अँटीलॉग आपल्याला बघायचा आहे. मग इकडची लॉग टर्म कॅन्सल होईल. अँटीलॉग आणल्यानंतर त्या आलेल्या अँटीलॉगला 0.808 आपण स्पेसिफिक त्या 4.35 डिवाइड केलं तर व्हॅल्यू आपली आली 0.0184 मोलार. नेक्स्ट, तर जे आता मी मेन्शन केलेलं आहे हाफ लाईफ टाईम ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, दॅट इज इट डज नॉट डिपेंड ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. कीप इन माइंड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हाफ लाईफ टाईम, दॅट इज that half lifetime of first order reaction not depend upon initial concentration. Initial concentration किती होतं that is not matter for first order reaction. Whereas for second order reaction, keep in mind just for second order reaction half lifetime is inversely proportional to initial concentration. Whereas for zero order reaction it is directly proportional to initial concentration. म्हणजे फक्त
फर्स्ट ऑर्डरमध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डज नॉट अफेक्ट द हाफ लाईफ टाईम ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. नेक्स्ट numerical. Sulfur chloride decompose in a reaction to gives SO2 and Cl2 gas at 320 degrees Celsius. The rate constant is 2.20 into 10 raised to minus 5 per second. What is half lifetime of sulfur chloride vapor at this temperature? म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हाफ लाईफ टाईम काढायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे. मग सिंपल इक्वेशन वापरायचं आहे. T1/2 इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 0.693 डिवायडेड बाय 2.20 इंटू 10⁵ पर सेकंड. ऑन सॉल्विंग T1/2 इज इक्वल टू 3.15 इंटू 10⁴ second. Next numerical. In a first order reaction, 60% of the reactant decompose in 45 minutes. Calculate half lifetime of first order reaction. पर्सेंटेज मी मेन्शन केले आधी. ज्यावेळी पर्सेंटेज मेन्शन केलेलं असणार न्यूमरिकलमध्ये दिलेलं असणार आहे त्यावेळी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे 100% घ्यायचं आहे आणि जे डिकम्पोज झालेलं रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन 100मधून मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येणार आहे दॅट इज कॉन्सन्ट्रेशन रिमेन ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम. सो A0 इज इक्वल टू 100, AT इज इक्वल टू 100 minus 60, that is 60% reactant decomposes in 45 minutes. So 100 minus 60, it is 40 and time 45 minute दिलेलं आहे. मग as the integrated rate equation of first order reaction, K is equal to 2.303 divided by T log to the base 10 A0 divided by AT. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. K is equal to 2.303 divided by T log to the base 10. Initial concentration 100 divided by concentration at time T 40. Okay, is equal to 2.303 divided by 45 log to the base 10. 100 divided by 40 चा आन्सर आहे 2.5. तिथं मेन्शन करूया आपण log to the base 10 2.5. लॉगची व्हॅल्यू सब डिटरमाइन करूया. log to the base 10 2.5 ची आन्सर 0.3979. मल्टिप्लिकेशन आहे 2.303 डिवायडेड बाय 45. सॉल्व केल्यानंतर 0.0204 per minute. That is the value for rate constant of first order reaction. Now we have to calculate half lifetime for that reaction. That is T1/2 is equal to 0.693 divided by K. K ची व्हॅल्यू आपण जो आता डिटरमाइन केली ती सबस्टिट्यूट करूया. 0.693 डिवायडेड बाय 0.0204 per minute. On solving it is 34 minutes. So the half lifetime for this reaction is 34 minutes using the following data. Next, the rate constant of first order reaction is 6.8 into 10⁻⁴ per second. If the initial concentration of the reactant is 0.04 molar, what is the molarity after 20 minutes? How long will it take for 25% reactant to react? जे स्पेसिफिक आपण रेट कॉन्स्टंट दिलेला आहे या इक्वेशनमध्ये 6.8 इंटू 10⁻⁴ पर सेकंड. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 इज इक्वल टू 0.04 मोलर. टाईम 20 मिनिट आहे. त्याचं कन्वर्जन आपण सेकंडमध्ये करूया. दॅट इज 1200 सेकंड
आणि 20% रिॲक्टंट रिॲक्ट झालेला आहे. आपल्याला डिटरमाइन करायचं आहे एन टी रिॲक्टंट रिमेनिंग आणि टाईम. पहिल्यांदा ए टी आपण ह्याच्यामध्ये स्पेसिफिक सॉल्व करून दिलेलं आहे बघा. इन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इफ के इज इक्वल टू 6.8 इंटू 10⁻⁴ पर सेकंड, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतो 0.04 मोलर, टाईम 1200 सेकंड. कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करूया. के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग टू द बेस 10 ए नॉट डिवायडेड बाय ए टी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. अँटीलॉग बघून आन्सर आलेला आहे 0.3543. अँटीलॉग दोन्ही साईडचा आपण घेऊया. त्यानंतर व्हॅल्यू आहे ए नॉट डिवायडेड बाय ए टी इज इक्वल टू 2.26. ए टी इज इक्वल टू 0.04 divided by 2.28 and it is on solving A T, that is concentration at time T is equal to 0.0177 मोलर. मग आता तुम्ही सॉल्व करायचं आहे की 25% ऑफ द रिॲक्टंट रिॲक्ट होण्यासाठी हाऊ मच टाईम लागणार आहे. तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे 100% आणि ॲट टाईम टी उरणार आहे 100 - 25 दॅट इज 75%. आपण 80 असं घ्यायचं आहे आणि त्यासाठी लागणारा टाईम टू डिटरमाइन करायचा आहे. रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू तीच आहे, दॅट इज 6.8 इंटू 10⁻⁴ सेकंड. हे सॉल्व करायचं आहे. ती व्हॅल्यू म्हणजे एकदा रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढली तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण टाईम जो काय स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज असणार आहे लागणारा तो डिटरमाइन करू शकतो आहे. ओके, थँक्यू.